नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या कालावधीनंतर ग्रामर कट्टावर मराठी व्याकरणाचा व्हिडिओ येतो आहे. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम चालू असल्याकारणाने मला व्हिडिओ शूट करून अपलोड करता आला नाही. काही हरकत नाही, पण थँक्यू यासाठी. 10K सबस्क्रायबर्सचा पल्ला गाठून दिलात. चॅनलवर खूप सारं प्रेम करतायत, चांगले चांगले कमेंट्स येत आहेत. सो मनापासून धन्यवाद. पुढचं आपलं टार्गेट आहे 1,00,000 सबस्क्रायबर्स करणं. त्यासाठी मीही कामाला लागलो आहे, तुम्ही कामाला लागा. आणि एक गोष्ट तुम्हाला प्रॉमिस करतो आहे, ग्रामर कट्टा या आपल्या चॅनलवर शालेय तर स्पर्धा परीक्षेपर्यंत संपूर्ण मराठी व्याकरण मी पूर्ण करणार आहे. कुठल्याही प्रकारचा पेड कोर्स तुम्हाला परचेस करायची गरज नाही. कुठलाही घटक स्किप होणार नाही. प्रत्येक घटक आपण प्रकार, पोटप्रकार, उदाहरण या सगळ्यांसह मी सविस्तरपणे सांगणार आहे. थोडासा वेळ लागणार कारण की काम बरंच मोठं आहे, पण यासाठी तुम्हाला कुठलाही पेड कोर्स मार्केटमधून घ्यायची गरज नाही. सगळं व्याकरण या चॅनलवर पूर्ण होणार म्हणजे होणार. फक्त मराठी मुलांनी अभ्यास करून स्पर्धा परीक्षापासून वेगवेगळी पदं मिळवावीत, यापेक्षा वेगळी माझी काही अपेक्षा नाही. ज्या दिवशी तुम्हाला पद मिळेल फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, ती माझ्या कोर्सची फीज मी समजून घेईल. करायची सुरुवात, वेळ वाया न घालवता. शब्द विचार आपले संपले होते. शब्द विचाराचा शेवट खरं तर समासाने झाला पाहिजे, कारण की समासामध्ये दोन शब्द एकत्र येतात. याचा अर्थ हा शब्द विचारामधलाच प्रकार आपण याला बांधू शकतो. सम अधिक आस या संस्कृत धातूपासून शब्द तयार झालेला आहे समास, ज्याचा अर्थ होतो एकत्र करणे. सम आणि आस संस्कृत धातू आहे, ज्याचा अर्थ होतो एकत्र करणे. याचा अर्थ दोन वेगवेगळ्या पदांना एकत्र आणून एक नवीन पद तयार होतं. या प्रक्रियेला समास असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग या तीन संकल्पना महत्त्वाच्या आहेत: विग्रह, सामासिक शब्द आणि समास. विग्रह, सामासिक शब्द आणि समास, तिन्ही संकल्पना बघूया. विग्रह, शब्दाची केलेली फोड म्हणजे विग्रह. दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने तयार होणारा शब्द म्हणजे सामासिक शब्द. आणि ही एकत्र करण्याची जी प्रक्रिया आहे तो समास. बरोबर आहे. उदाहरण बघा. सूर्याचा उदय म्हणजे सूर्योदय. आता सूर्योदय या शब्दामध्ये सूर्य महत्त्वाचा की उदय महत्त्वाचा? आपण सूर्याविषयी बोलतोय की उदयविषयी बोलतोय? सूर्योदय, आपण उदयविषयी बोलतोय. याचा अर्थ दुसरं पद महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सो पहिलं पद महत्त्वाचं की दुसरं पद महत्त्वाचं, हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे समास ओळखण्यासाठी. मी मुद्दामून प्रकार दिले ना, काही प्रकार शिकवलाच नाही तर देणार कुठून ना. पाप किंवा पुण्य. पाप पुण्य, तुम्ही सर आपण पापविषयी पण बोलतोय आणि पुण्यविषयी पण बोलतोय, म्हणजे याचा अर्थ दोन्ही पदं महत्त्वाची. यस, दोन्ही पदं महत्त्वाची असू शकतात. प्रत्येक दिवशी, प्रतिदिन, त्यानुसार आपण प्रत्येक म्हणजे प्रति महत्त्वाचं म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं. अगदी बरोबर, पहिलं पद महत्त्वाचं आहे. आणि लंब आहे उदर ज्याचे तो. लंब की उदर ना, आपण लंबला महत्त्व देतोय ना उदरला महत्त्व देतोय. लंबोदर म्हणजे गणपती, म्हणजे आपण तिसऱ्याच पदाविषयी बोलतोय. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला फक्त हिंट दिली की कुठलं पद महत्त्वाचं आहे. यावरनं समासाचे आपण 4 मुख्य प्रकार करतो. कुठलं पद महत्त्वाचं आहे यावरनं समासाचे आपण 4 मुख्य प्रकार करतो. बरोबर. तर समासाचे फक्त प्रकार तुम्हाला आधी सांगतो. आपल्याला माहिती आहे 2 पदं एकत्र येतात. या 2 पदांपैकी जर पहिलं पद महत्त्वाचं असेल याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. पहिलं पद महत्त्वाचं, याला अव्ययीभाव समास म्हणणार. यातलं दुसरं पद समजा महत्त्वाचं आहे, याला तत्पुरुष समास असं म्हणतात. दुसरं पद महत्त्वाचं असेल याला काय म्हणतात? तत्पुरुष समास असं म्हणतात. दोन्ही पदं महत्त्वाची असतील, पहिलंही महत्त्वाचं आहे दुसरंही महत्त्वाचं आहे, याला द्वंद्व समास असं म्हणतात. आणि दोन्ही पदं महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतोय, याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आलं. म्हणजे याचा अर्थ कुठलं पद महत्त्वाचं आहे यावरनं आपण समासाचे 4 मुख्य प्रकार केले. पहिले पद महत्त्वाचं म्हणजे अव्ययीभाव, दुसरे पद महत्त्वाचं म्हणजे तत्पुरुष, दोन्ही पदं महत्त्वाचे म्हणजे द्वंद्व, आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतोय म्हणजे बहुव्रीही. आता एक एक प्रकार आपण सविस्तरपणे बघूया. अव्ययीभाव समास. पहिले पद महत्त्वाचे असते. बरोबर आहे. पहिले पद अव्यय असते म्हणून त्याला अव्ययीभाव म्हटलं. अव्यय म्हणजे काय? यस, ज्यात बदल होत नाही. आपल्याकडे एकूण 4 अव्यय आहेत.
क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, हुब्यानुभी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय शब्दांच्या जातीमध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. याचा अर्थ अव्ययीभाव समास हा कुठल्या तरी अव्ययाचं कार्य करणार, हा क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करतो. अव्ययीभाव समासाचा शब्द क्रिया विशेषणाचं कार्य करतो, म्हणूनच त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं गेलेलं आहे. क्लिअर आहे. संस्कृत भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊन, काही संस्कृत भाषेतली उपसर्ग आहेत जे सुरुवातीला येतात, जसं की जन्मापासून किंवा जन्मभर, म्हणजे आ हा उपसर्ग आलेला आजन्म. आपण जन्माविषयी नाही बोलत आहे, जन्मापासून किंवा जन्मभर याविषयी बोलतोय, म्हणजे आ विषयी आपण बोलतोय. मरेपर्यंत म्हणजे आमरण, जे आपण मरणविषयी नाही बोलत आहे, मरेपर्यंत म्हणजे मी आमरण तुझी वाट बघेन. ते बघ ना बाबा, अंत्यविधीला येईल मी, अभ्यास करा, कशाला तिची वाट बघताय. मी आमरण वाट बघेल पदाची, मरेपर्यंत वाट बघा ती पदाची, तिची नाही. मरेपर्यंत आमरण म्हणजे आपण मरेपर्यंत विषयी बोलतोय, मरणाविषयी नाही बोलत आहे. कंठ किंवा गळ्यापर्यंत, येस. अखंड, व्हेरी गुड, अखंड. प्रत्येक दिवशी, प्रतिदिन, येस. प्रत्येक क्षणाला, प्रतिक्षण. प्रत्येक वर्षी, प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक आपण प्रतिविषयी बोलतोय. आणि शक्तीप्रमाणे, यथाशक्ती. रीतीप्रमाणे, यथारीत. काही फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येतात प्रत्येक महिन्यास, म्हणजे प्रतिने येणार तर दर, दरमहा. निर्धास्तपणे, बिनधोक. चूक न करता, अचूक नाही, बिनचूक. फारसी शब्द आहे बिनचूक. परवा नसलेला, बेपरवा. हजर नसलेला, गैरहजर. आणि चुकीचा मार्ग, गैरमार्ग. म्हणजे इथे आपण गैर, बे, बिन आणि दर याविषयी बोलतोय, कारण की पहिलं पद महत्त्वाचं आहे, म्हणून याला आपण अव्ययीभाव समास म्हटलेला आहे. काही मराठी शब्दांची द्विरुक्ती, द्विरुक्ती म्हणजे दोनदा, जसं की गाव अधिक गाव, गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी. आलं. प्रत्येक गावी, आपण गावाविषयी बोलतोय, प्रत्येक गावाविषयी बोलतोय, म्हणजे प्रत्येक विषयी बोलतोय. प्रत्येक गावी, गावोगाव. प्रत्येक जागी, जागोजागी. प्रत्येक दारी, दारोदारी. प्रत्येक घरी, घरोघरी. घरोघरी मातीची चुली, मन आपल्याला. प्रत्येक गल्लीत, गल्लोगल्ली. आता गल्लोगल्ली इंजिनियर आहेत, गल्लोगल्ली MPSC करणारे पण आहेत, गल्लोगल्ली UPSC करणारे पण आहेत. आणि गल्लोगल्ली इंस्टाग्रामचे तर टोळेच्या टोळ्या आहेत, ते तर विचारूच नका, किती साऱ्या टोळ्या आहेत. उत्तर पद महत्त्वाचे म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे, याला म्हणतात तत्पुरुष समास. याला काय म्हणतात, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासास विभक्तीला महत्त्व असतं. तत्पुरुष समासाला कशाला महत्त्व आहे, विभक्ती. कारण की विभक्तीचं कुठलं प्रत्यय लागलं हे खूप महत्त्वाचं आहे तत्पुरुष समासामध्ये. तत्पुरुष समासाचा शब्द नाम किंवा विशेषणाचे कार्य करतो. अव्ययीभाव क्रिया विशेषणाचं कार्य करतो, आणि हा एकतर नाम किंवा विशेषणाचं काम करणार. नाम किंवा विशेषण हे लक्षात ठेवा, कारण की ऑब्जेक्टिव्हमध्ये हे पण येऊ शकतं. बाईसाठी वेडा, बाईसाठी वेडा. आपण बाईविषयी नाही बोलतोय, आपण त्याच्या वेडेपणाविषयी बोलतोय, म्हणून बाईल वेडा. आता यात वेडा दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, पहिला शब्द महत्त्वाचा नाही. त्याच्यासाठी बाई महत्त्वाची असेल, पण आपण जे बोलतोय बाईल वेडा, बाईसाठी वेडा. काळे असे मांजर, आपण मांजरीविषयी बोलतोय, काळ मांजर. योग्य नव्हे ते अयोग्य, योग्य योग्य विषयी बोलतोय आपण. आता यात दोन प्रकार करणार आहोत आपण, समानाधिकरण आणि व्याधिकरण. आता तुम्ही मला हा काय प्रकार घेऊन आलात सर तुम्ही, आता समानाधिकरण आणि व्याधिकरण. विभक्तीचा प्रत्यय महत्त्वाचं असतं. जर दोन्ही शब्दांची विभक्ती एकसारखी असेल तर याला समानाधिकरण म्हणतात, आणि जर विभक्तीचे प्रत्यय वेगवेगळे असतील तर याला व्याधिकरण म्हणतात. बहुव्रीहीमध्ये सुद्धा हा प्रकार असणार आहे. जर विभक्ती एकसारखी असेल, एकसारखी असेल म्हणजे नसेलच, नसेल म्हणजे प्रथमा प्रथमा, तर याला आपण म्हणणार समानाधिकरण. आणि विभक्ती वेगवेगळी असेल तर याला म्हणणार आपण व्याधिकरण. बघूया उदाहरणासह बघूया, नॉट टू वरी. दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत, आलं का, एकाच विभक्तीत. काळ मांजर, काळ आणि मांजर दोन्ही प्रथमात होत आहे.
काळ मांजर, काळे असे मांजर, काळे पण प्रथमामध्ये आणि मांजर पण प्रथमामध्ये आहे, याचा अर्थ एकच विभक्ती म्हणून हे झालं समानाधिकरण. महादेव, महान असा देव, महान आणि देव दोन्हीही प्रथमामध्ये आहेत म्हणून हे समानाधिकरण. व्याधिकरण, दोन्ही पदे विग्रहाचे वेगवेगळ्या विभक्तीमध्ये, भिन्न विभक्तीमध्ये. गाव देवी, गावची देवी, देवी प्रथमामध्ये आणि गाव मात्र ची, षष्टी लागले, एक षष्टी एक प्रथमा, वेगवेगळं आलं तर व्याधिकरण. राजपुत्र, राजाचा पुत्र, पुत्राला विभक्ती नाही आहे पण राजाला चा लागला म्हणजे षष्टी आहे पुन्हा, म्हणजे एक षष्टीमध्ये एक प्रथमामध्ये, याचा अर्थ व्याधिकरण आलं. दोन्ही प्रथमा म्हणजे समानाधिकरण. एक प्रथमामध्ये आहे, एक षष्टीमध्ये, किंवा कुठल्याही दोन वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असू द्या, याला म्हणणार आपण व्याधिकरण. आलं लक्षात. आता आपण तत्पुरुष समासाचे उपप्रकार बघूया. किती? 7. फक्त 7, जास्त नाही आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, याचा अर्थ का विभक्ती महत्त्वाची, आलं लक्षात. विभक्तीनुसार आता कुठलं प्रत्यय लागलंय त्यानुसार प्रथमाला प्रत्यय नसतो, चला ॲग्री, पण द्वितीयाला तर प्रत्यय आहे, सला ते सला नाते. तृतीयाला प्रत्यय आहे, बरोबर आहे, नेशी. चतुर्थीला प्रत्यय पुन्हा ते सला ते सला नाते. पंचमीला ऊन आणि हून. सप्तमी षष्टी चाचीचे आणि सप्तमी त इ आ. या वर्ण याचा अर्थ सर, मग याचा अर्थ तुम्ही द्वितीयापासून तर सप्तमीपर्यंत प्रकार करू शकतात, करणारच, करू शकतात नाही, करणारच आपण. दुसरा आहे तुमचा नत्र. नत्र म्हणजे येस, नकारार्थीने जे शब्द येतील ते नत्र. उपपद तत्पुरुष, उपपद कुठला आहे त्यानुसार. अलुक, लोप न पावणारं, अलुक. कर्मधारय तत्पुरुष, कर्मधारेचे प्रकार आहेत ॲक्च्युली खरं तर, द्विगु आणि मध्यम पदलोपी. द्विगु आणि मध्यम पदलोपी हे 7च्या 7 पोट प्रकार आपण बघणार आहोत, त्यातही पुन्हा सविस्तर. विभक्ती तत्पुरुष, काय हरकत नाही, विभक्ती तत्पुरुष. विभक्तीचं कुठलं प्रत्यय लागलंय त्यानुसार जो प्रकार तो याला म्हणतात विभक्ती तत्पुरुष. विभक्तीच्या अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होतो. विभक्तीच्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होणार, प्रश्नच नाही. आणि एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो म्हणून त्याला विभक्ती. संबंध दाखवताना विभक्तीचं प्रत्यय वापरलं जाईल, एक तर द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी किंवा सप्तमी. प्रथमा आणि संबोधन यांचा समासामध्ये काही उपयोग आपण करणार नाही. व्याधिकरण तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. का व्याधिकरण? कारण की दोन्ही पदांना विभक्ती भिन्न असणार आहे, वेगवेगळी असणार आहे, म्हणून हे व्याधिकरण तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. बरोबर आहे. चला, द्वितीया, राजास आश्रित, स. आता सारे स ला ना ते, यात फक्त स आणि ला असू शकतो. राजाश्रित, बरोबर आहे. दुःखास प्राप्त, दुःख प्राप्त. कृष्णाला अर्पित, कृष्णार्पित. परास पीडा, परपीडा. आणि रामास आश्रित, रामाश्रित. स ला ना ते, स हे द्वितीय आहे म्हणून हिला द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासाची सगळी उदाहरणं झालीत. बरोबर आहे. ने, ने एशी, तृतीया. निसर्गाने निर्मिलेले, निसर्ग निर्मित. कपाळाने करंट असलेला, कपाळ करंटा. मतीने मंद असलेला, मतिमंद. गुणाने हीण, गुणहीण. आणि हाताने लिखित, हस्तलिखित. हस्त हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे याचा अर्थ ने हे प्रत्यय लागलाय, ने हे तृतीयाचं आहे म्हणून तृतीया. बरोबर आहे. आता जेव्हा सर चतुर्थीमध्ये तर सला नाते आहे, पण साठी हे सला नातेचं काम करतं. म्हणजे फरक असा आहे, जर स लागला तर त्याला द्वितीय म्हणा, आणि जर साठी प्रत्यय असेल तर त्याला चतुर्थी विभक्ती म्हणा. राहील फरक लक्षात. जर स असेल तर तो द्वितीयामध्ये जाईल, आणि साठी असेल तर त्याला आपण चतुर्थी विभक्ती म्हणणार. बरोबर आहे. मेंढ्यांसाठी वाडा, मेंढवाडा. प्रत्यय निघून जातं, प्रश्नच नाही. डोक्यासाठी जड, डोई जड. क्रीडेसाठी भुवन, क्रीडा भुवन. लोकांसाठी रक्षित, लोकारक्षित. आणि ग्रंथासाठी आलंय, ग्रंथालय. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ साठी हे चतुर्थीचं प्रत्यय आहे म्हणून हे
चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं झालीत. ऊन आणि हून, ऊन आणि हून आलं का? धर्मातून भ्रष्ट, धर्मभ्रष्ट. नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत नख शिकांत. कुळातून उत्पन्न, यस कुळोत्पन्न. बालपणापासून मित्र, बालमित्र. सेवेतून निवृत्त, सेवानिवृत्त. पंचमी, अगदी बरोबर, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. पुढचा तर अजून सोपा, चाचीचे म्हणजे षष्टी असणारच. घराचा मालक, घर मालक, ऑफकोर्स विभक्ती लोप पावते, घर मालक. लक्ष्मीचा कांत, लक्ष्मीकांत. आता म्हणा सर लक्ष्मीकांत हे बहुव्रीहीमध्ये पण जाईल, ते बघू आपण त्यावेळेस. सध्या तर हे आपण लक्ष्मीचा कांत या अर्थाने घेतलेला आहे. हां ते बहुव्रीही येईल बा, केव्हा येईल बहुव्रीही? बहुव्रीहीमध्ये सांगेल, कारण की तो अजून सांगितलं म्हणजे गोंधळ करू नका. लक्ष्मीचा कांत, तिथे जो तो टाकावा लागला आपल्याला. धर्माचे वेड असलेला, धर्मवेड. लोकांचा नेता, लोकनेता. आणि सर्पाचा मित्र, सर्पमित्र. इथे चा प्रत्यय षष्टीच असल्या कारणाने षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. त इ आ, त. रानातील डुक्कर, इ रानडुक्कर. लोकात प्रिय आला का त, लोकप्रिय. कुपातील मंडूक, कुपमंडूक. आणि कलेत निपुण, कला निपुण. स्वर्गातील वास, स्वर्गवास. हा झाला सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. क्लिअर? नत्र, नत्र म्हणजे आधीच बोललो तुम्हाला नकारार्थी. पहिले पद नकारार्थी म्हणून त्याला नत्र म्हटलंय. अभाव किंवा निषेध, अभाव किंवा निषेध. अ, अन, न, ना, बे, नी आणि गैर हे अभाव दाखवणारे आहेत. हे पण व्याधिकरणाचेच, याचा अर्थ वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असणार आहेत. अर्थ नसलेला, अनर्थ. इष्ट नसलेला, अनिष्ट. न्यायाचा अभाव, अन्याय. पूर्ण नसलेला, नपूर. उमेद नसलेला, ना उमेद. ना प्रत्यय आलाय पुढे, ना उपसर्ग आलाय प्रत्ययाने, सॉरी. डर नसलेला, बेडर. रोग नसलेला, निरोगी. बेरोगी नाही रे, निरोगी. सावध नसलेला, बेसावध, गैरसावध. उपपद तत्पुरुष. दुसरी पदे धातू साधिती किंवा कृदंते. दुसरी पदे काय असतात? धातू साधिती किंवा कृदंते असतात. वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही म्हणून त्याला उपपद म्हटलंय. हे उपपद आहे. वाक्यात स्वतंत्रपणे या उपपदांचा वापर आपण करू शकत नाही. कृदंत तत्पुरुष समास असे याचं नाव आहे. व्याधिकरणचाच हा प्रकार आहे, म्हणजे भिन्न विभक्ती येणार हे क्लिअर आहे. कार, ज, स्त, ग आणि शाई. कारचा अर्थ करणारा, ज म्हणजे जन्मणारा, स्त म्हणजे राहणारा, ग म्हणजे जाणारा आणि शाई म्हणजे निजणारा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणाल सर कुंभकार, यस कुंभ करणारा कुंभकार. पंकज, चिखलात जन्मणारा पंकज. देशस्थ, देशात राहणारा देशस्थ. बरोबर आहे? तर घेऊया ना आपण उदाहरण घेऊया ना. कुंभ करणारा, कुंभकार. पंकज, चिखलात जन्मणारे पंकज, कमळ. अंड्यातून जन्मणारा, अंडज, ज आला जन्मणाराचा. दोनदा जन्मणारे, द्विदज. देशात राहणारा, देशस्थ. द्विज, द्विज चुकून आलं. देशात राहणारा देशस्थ. वाटेत राहणारा पांथस्थ, वाटेस्थ नाही पांथस्थ. आणि आकाशात जाणारा खग, म्हणून तर पक्षाला खग हा समानार्थी शब्द वापरतो आपण. आणि शेषावर निजणारा, यस शेषशायी. म्हणजे या प्रकारे आपण ही उपसर्ग वापरलीत. चौथा अलूक तत्पुरुष. अलूक तत्पुरुष. लूक म्हणजे लोप पावणारा, अलूक म्हणजे लोप न पावणारा. लूक म्हणजे लोप पावणारा, म्हणून अलूक म्हणजे लोप न पावणारा. याचा अर्थ विभक्ती लोप पावणार नाही. विभक्तीचे प्रत्यय तसंच पुढे कॅरी फॉरवर्ड होईल. पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही.
दिनांचा नाथ, आता दीन लोकांचा नाथ, आता दीन नाही, इथे दिना तसंच राहणार, विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, दीनचं दिना तसंच राहील, दीनानाथ. युद्धात स्थिर राहणारा युधिष्ठिर, युधी. खिसे कापणारा खिसे कापू, खिसे, ए तसंच राहिला, प्रत्यय तसंच राहतं, म्हणून याला अलुक म्हटलंय. पहारा करणारा पहारेकरी. आता कर्मधारे तत्पुरुष समासात या दोन महत्त्वाच्या संकल्पना बघा. ज्याची तुलना केली जाते ते नाम, याला आपण उपमेय म्हणतो, आणि ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला विशेषण म्हणजे उपमान असं म्हणतात. म्हणजे विशेषणे उपमान झालं आणि नाम हे उपमेय झालं. यावरून हे कर्मधारय तत्पुरुष समासाचे आपण वेगवेगळी उदाहरणं बघूया. दोन्ही पदे एकाच विभक्तीत, दोन्ही पदे एकाच विभक्तीत. मग तुम्ही सर हे तर समानाधिकरणचं उदाहरण झालं. अगदी बरोबर, हे समानाधिकरण तत्पुरुष समास झाला. पहिले पद विशेषण आणि दुसरे नाम, पहिले विशेषण दुसरे नाम, म्हणजे याचा उपमान आणि उपमेय, उपमान आणि उपमेय असं लिहिलं जाईल. आधी उपमान आणि मग उपमेय. उदाहरणार्थ बघा, पोट प्रकार करूया आपण त्याचे. किती? 6. बर. विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद आणि विशेषण उभयपद. बरोबर आहे. नंतर उपमान पूर्वपद, उपमान उत्तरपद आणि उपमान हुभयपद, असे आपण 6 प्रकार करणार आहोत. म्हणून आधी संकल्पना का घेतली तुम्हाला, उपमेय आणि उपमान, ती यासाठी घेतली. विशेषण पूर्वपद म्हणजे पहिले पद विशेषण, पहिले पद विशेषण, पहिले पद विशेषण म्हणून त्याला विशेषण. रक्तवर्णी चंदन, आता आपण चंदनाविषयी बोलतोय, बरोबर, कारण की दुसरे पद महत्त्वाचे म्हणून त्याला तत्पुरुष समासाचे प्रकार आपण बघतोय. रक्तचंदन आलं का, पहिलं पद रक्त हे विशेषण म्हणून. नीलवर्णी कमल, नीलकमल. पिवळे असे वस्त्र, पितांबर, पीत अंबर, पितांबर. चांगले असे वचन, सुवचन. विशेषण उत्तरपद, दुसरे पद विशेषण. अन्य भाषा, भाषांतर, अंतर, भाषांतर. दुसरं पद बघा, ते विशेषण म्हणून वापरलंय. निळा असा घन, निळा असा घन, काय घन नील, बरोबर. अन्य विषय, विषयांतर. उत्तम असा पुरुष, उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम. दुसरे पद आपण टाकतोय विशेषण, पुरुषोत्तम. विशेषण उभयपद, दोन्ही विशेषण. पांढरा शुभ्र, दोन्ही पद विशेषण आहेत. खूप पांढरा म्हणजे पांढरा शुभ्र, खूप काळा काळा पुट्ट, खूप पिवळा पिवळा धमक, खूप लाल लाल भडक, बरोबर. उपमान पूर्वपद, पहिले पद उपमान, पहिले पद उपमान. कमळासारखे डोळे, कमल नयन, कमल नयन पहिले उपमान आहे, दुसरं उपमेय आहे. चंद्रासारखे मुख, यस चंद्रमुख, चंद्रमुखी. मेघासारखा श्याम, मेघ श्याम. साखरेसारखे लिंबू, साखर लिंबू. उपमान उत्तरपद, उलट आहे. आता दुसरे पद उपमान असणार आहे. जे सिंहासारखा नर, नरसिंह, सिंह शब्द नंतर टाकला आपण. चंद्रासारखे मुख, मुखचंद्र, चंद्रमुखी नाही आता मुखचंद्र. आणि कमळासारखे पाय, यस चरण कमल, चरण कमल. सिंहासारखा पुरुष, पुरुष सिंह, पुरुष सिंह. नर आला म्हणून नरसिंह हा पुरुष सिंह. रूपक उभयपद, दोन्ही पद एक रूप. जीवन हेच नौका, जीवन नौका. काव्यरूपी अमृत, काव्यामृत. विद्या हेच धन, विद्या धन. आणि चरण हेच कमल, चरण कमल, चरण कमल. दोन्ही पद रूपक म्हणून आपण वापरलेली आहेत. ती कशी वापरली जातात त्यानुसार आपण प्रकार करतोय. द्विगु समास, द्विगु, यस संख्या विशेषण असते, यात ओळखायला अगदी सोपं आहे.
पहिले पद संख्या विशेषण असतं, जिथे समुच्चयाचा बोध होतो. संख्या पूर्वपद कर्मधारय असे याचं नाव आहे. कर्मधारय समासाचा हा प्रकार आहे. 5 वडांचा समूह पंचवटी, पंच समूह आला, समुच्चय आला. 3 मूर्तींचा समूह त्रिमूर्ती, 4 मासांचा समूह यस चातुर्मास, 6 मुखांचा समूह षण्मुख आणि 9 रात्रींचा समूह नवरात्र. म्हणजे इथे पहिला शब्द जो आहे हा संख्या विशेषण आहे, याला द्विगु समास असं म्हणतात. आणि शेवटचं आहे मध्यम पदलोपी. नावातच मधलं पद लोप पावणार म्हणून तर मध्यम पदलोपी. मधली काही पद लोप करावी लागतात. लुप्त कर्मधारय असे नाव आहे याचं. कर्मधारय समासाचाच हा प्रकार आहे. कांदे घालून केलेले पोहे. आता घालून केलेले हा शब्द काढून टाकला आणि कांदे पोहे झालं का? मधल्या काही पदांचा लोप पावला का? लंगोटी घालत असल्यापासून मित्र, लंगोटी मित्र, लंगोटी यार, लंगोटी घालत असल्यापासूनचा यार. भोजनापुरता भाऊ, भोजन भाऊ, असे खूप सारे भोजन भाऊ तुम्हाला भेटतील, सावध राहा. बटाटे घालून केलेला भात, बटाटे भात. आणि पुरण भरून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. बरोबर आहे? म्हणजे मधल्या काही पदांचा जिथे आपण लोप करतो अशा याला मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी नावाचंच आहे. मधली काही पद लोप पावतात, लुप्त होतात, म्हणून त्याला लुप्त कर्मधारय समास असंही म्हटलं गेलेलं आहे. द्वंद्व, दोन्ही पद महत्त्वाची आहेत. पहिलेही पद महत्त्वाचं, दुसरंही पद महत्त्वाचं. दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान आहेत, मुख्य आहेत. द्वंद्व समासाचा शब्द एक तर नामाचं कार्य करेल किंवा विशेषणाचं कार्य करेल, म्हणजे तत्पुरुष सारखाच. अगदी बरोबर. द्वंद्व समासा विग्रह करताना काही हुभयान्वी अव्यय वापरतात, त्यावरूनच आपण त्याचे 3 प्रकार करणार. पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. यात विकल्प दाखवला आहे, एक तर हे नाही तर ते दाखवलेलं आहे इतरेतर, आणि ऑफकोर्स सगळंच आलं म्हणजे समाहार आलं. लगेच लक्षात येईल बघा. आणि वय, आणि व समुच्चय बोधक हे इतरेतर झालं. राम आणि लक्ष्मण, राम आणि शब्द रामही महत्त्वाचा, लक्ष्मण महत्त्वाचा, प्रश्नच नाही. राम लक्ष्मण आणीने जोडलेला आहे. आणि व आला याच्यात. आई आणि वडील, आई वडील. ने आणि आण म्हणजे ने आण. आणि विटी व दांडू, विटी व दांडू, विटी दांडू. बरोबर. स्त्री व पुरुष, स्त्री पुरुष. हा झाला इतरेतर द्वंद्व समास, आणि वने जोडलेला आहे. विकल्प, विकल्प म्हणजे ऑर, अथवा किंवा, अथवा किंवा वा. पाप किंवा पुण्य, पाप पुण्य. एक तर आपण पापाविषयी बोलतोय किंवा पुण्याविषयी बोलतोय. सत्य किंवा असत्य, सत्य असत्य. 4 किंवा 5. आता बऱ्याचदा आपण म्हणतो 4 किंवा 5 दे. आता काही ज्यांना मराठी माहीत नसतं, ज्यांना समजते त्यांना 4 आणि 5, 9 देऊ का? या अशा 9 देऊ का? लोकांना उत्तर द्या. अरे राजा, 4 किंवा 5, या 4 5चा अर्थ तो 4 किंवा 5. आणि हे उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्यांना समजून सांगा इथून पुढे. आणि पटत नसेल तर व्हिडिओ दाखवा, सबस्क्राईब करायला लावा. मान अथवा अपमान, मानापमान. आणि बरे किंवा वाईट, बरे वाईट. वैकल्पिक द्वंद्व समास. याचा अर्थ आपण एक तर पहिल्या पदाविषयी बोलतोय किंवा दुसऱ्या पदाविषयी बोलतोय. दोन्ही पद प्रधान आहेत, म्हणून आपण म्हणतो पाप किंवा पुण्य, 4 किंवा 5 या पद्धतीने. आणि पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश, म्हणून याला समाहार असं म्हटलं गेलेलं आहे. चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ. चहा पाणी आपण ज्यावेळेस म्हणतो पाहुण्याला चहा पाण्याला, म्हणजे आपण त्यांना फक्त चहा आणि पाणीच देतो का? नाही. चहा पाण्यासोबत आपण फराळाचे इतर पदार्थ सुद्धा त्यांना ऑफर करतो. दिवाळीनंतर तर करतो. फराळ संपवायचा असतो ना. मीठ भाकरी व साधे पदार्थ, म्हणजे आम्ही मीठ भाकरी खातो, म्हणजे मीठ भाकरी साधे पदार्थ, मीठ भाकरी चटणी ठेचा. नदी नाले ओढे, आपण फक्त म्हणतो नदी नाले, म्हणजे त्याच्यात ओढे पण आले. अंथरूण पांघरूण व इतर कपडे,
म्हणजे ऑफकोर्स अंथरुण पांघरुण उशी हे सगळं आलं त्याच्यामध्ये. आपण फक्त म्हणतो अंथरुण पांघरुण. जीवजंतू इतर कीटक आपण म्हणतो फक्त जीवजंतू. म्हणजे हा झाला समाहार द्वंद्व समास. आला लक्षात. शेवटचा बहुव्रीही. दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. दोन्ही पद प्राधान्य नसून दोन्हींवरून सूचित होणार तिसरंच पद आहे, याला बहुव्रीही म्हटलंय. बहुव्रीही समासाचा शब्द विशेषणाचं कार्य करतो. घरोघरी झाले आगमन गजाननाचे. गज आणि आनन ना आपण गजाविषयी बोलतोय ना आपण आननाविषयी बोलतोय, आपण बोलतोय गणपतीविषयी. येस, गज अधिक आनन. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे डोकं. ज्याचं आनन गजाचं आहे, ज्याचं डोकं हत्तीचं आहे, असे गजानन म्हणजेच गणपतीविषयी आपण बोलतोय. बरोबर आहे. हा झाला बहुव्रीही समासाचं उदाहरण. बहुव्रीही समासाचे मुख्य 4 प्रकार कोणते? विभक्ती बहुव्रीही, नत्र बहुव्रीही, सह बहुव्रीही आणि प्रादी बहुव्रीही. विभक्ती, नत्र, सह आणि प्रादी असे 4 प्रकार आपण करणार आहोत. चला आधी आपण बघूया विभक्ती. तुम्ही म्हटलं सर विभक्ती म्हटलं की तुम्ही द्वितीयापासून सुरू करता सप्तमीपर्यंत, काय करणार? स्किप नाही करू शकत ना आपण. विभक्ती ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येतं, या संबंधी सर्वनाम ज्या विभक्तीत असतं त्यानुसार नाव देणार. द्वितीया, तृतीया. आता इथे काय करणार आपण सांगतो, नॉट टू वरी. द्वितीयामध्ये लागतं सर तुम्ही म्हणाल स ला ना ते, पण इथे घेणार आपण फक्त स. स असेल तर द्वितीया म्हणा, ला असेल तर चतुर्थी. लक्षात घ्या, कुठेतरी पेन्सिल लिहून घ्या. विभक्तीमध्ये बहुव्रीहीचा प्रकार करताना जर स प्रत्यय असेल विभक्तीचं तर आपण त्याला द्वितीया म्हणणार आणि ला लागलं तर आपण त्याला चतुर्थी म्हणणार. क्लिअर आहे? बघा आता. प्राप्त आहे धन जासतो. प्राप्त आहे धन जासतो, प्राप्त धन. प्राप्त आहे उदक जासतो, प्राप्तोदक. लब्ध आहे दृष्टी जासतो, लब्ध दृष्टी. द्वितीया विभक्ती बहु. आलं का? स प्रत्यय आहे म्हणजे द्वितीया. तृतीयाचं कुठलं आहे बाबांनो? ने. चला घेऊया मग ने. कृत आहे कार्य ज्याने तो, कृतकृत्य. जित आहेत इंद्रिय ज्याने तो, जितेंद्रिय. हनुमानाला आपण जितेंद्रिय म्हणू शकतो, आपण जितेंद्रिय नाहीत. कृत आहे कार्य ज्याने असा तो. ने प्रत्यय लागतं म्हणजे सगळे तृतीयाची उदाहरणं दिसतात. तृतीया विभक्ती बहुव्रीही. आणि तुम्हाला आधीच मी हिंट दिली आहे, ला प्रत्यय आलं तर त्याला चतुर्थी म्हणणार. दिलेले आहे धन ज्याने असा तो, दत्त धन. ला प्रत्यय बघा. 8 आहेत पैलू ज्याला तो, अष्टपैलू. बर. 2 आहेत तोंड ज्याला तो, दुतोंडी. दुतोंडी मारुती असतो. गजाचे आहे आनन ज्याला तो, गजानन. ला प्रत्यय. मी आधीच बोललो तुम्हाला ला म्हणजे चतुर्थीचं उदाहरण आपण हे टाकणार. मोदक आहे प्रिय ज्याला तो, मोदक प्रिय. पुन्हा गणपतीविषयीच आपण बोलतोय. बरोबर आहे? निर्गत आहे धन ज्याच्या पासून तो, पासून ऊनहून पंचमी प्रश्नच नाही. निर्धन. गत आहे वैभव ज्याच्यापासून तो, ऊनहून गत वैभव. निर्गत आहे बल ज्याच्यापासून तो, निर्बल. पंचमीची ऊनहून. गलित आहेत पाणी ज्याच्यापासून तो, गलित पर्ण. बरोबर आहे? षष्टी चाचीचे उदाहरण घेऊ मग बघू. मूषक आहे वाहन ज्याचे तो, आला का चे? येस, मूषक वाहन. पुन्हा गणपतीच. वक्र आहे तुंड ज्याचे तो, वक्रतुंड. पुन्हा गणपती. चंद्र आहे भाळी ज्याचा तो, भालचंद्र. आता महेशाविषयी बोलतो आपण. षष्टी. अजून उदाहरण बघा. चक्र आहे पाणी ज्याचा तो, विष्णू. चक्र पाणी. वीणा पाणी. वीणा आहे ज्याच्या हाती ती, सरस्वती. वीणा पाणी. कृपा आहे ज्यात त, त ई आ. इथे फक्त त आहे, सप्तमी. कृपादी. भीम आहे आदि ज्यात तो, भीमादी. आणि नाही अक ज्यास तो, नाक. नाही अक दुःख जासतो, नाक. सप्तमी. पूर्ण आहे जल ज्यात ते, पूर्ण जल.
बरोबर आहे. नत्र नकारार्थी आलं. कुठले कुठल्याला नकारार्थी? पहिले पद किंवा अन किंवा न किंवा नी असेत. नाही मंगल ते अमंगल. नाही वेय जात ते अव्यय. नाही अपेक्षित असे अनपेक्षित. आता अनपेक्षित बदल, अनपेक्षित निकाल, अनपेक्षित समोरच्याची कदाचित रिॲक्शन प्रतिक्रिया. नाही रोग ज्याला तो निरोगी, निरोगी माणूस विशेषण म्हणून आपण वापरतो बऱ्याचदा. सह, सह प्रत्यय असेल यात. पहिले पद सह असं असेल, सहपरिवार, अगदी बरोबर. आदराने सहित असा जो सादर, कर्माने सहित असा जो सकर्म, फलाने सहित असा सफल आणि वर्णासहित असे जे सवर्ण, परिवारासह असा जो सहपरिवार. प्रादी, प्रादीचा अर्थ तो पहिले पद एक तर प्र असेल, परा असेल, अप असेल, दूर असेल, सु असेल किंवा वी असेल, अशा उपसर्गयुक्तांनी ते असेल. बुद्धी असलेला, प्रज्ञावंत, अगदी बरोबर. दुसऱ्याच्या अधीन असलेला, पराधीन. चुकीचा प्रयोग असलेला, अपप्रयोग. चांगले लोचन असलेली, सुलोचना. आणि विशेष ख्याती असलेला, विख्यात. बरोबर. हा झाला प्रादी बहुव्रीही. महत्त्वाच्या समासाचे पोट प्रकारासह सगळं समजून सांगितलेलं आहे. परीक्षेत यापेक्षा सोपं येतं. परीक्षेत बऱ्याचदा मुख्य प्रकारावरच प्रश्न आहेत. उपप्रकारामध्ये एक तर मध्यम पदलोपी आहे आणि द्विगु आहे. या व्यतिरिक्त खूप सारं नाही आहे. महत्त्वाच्या नोंदींमध्ये जास्त नाही आहेत, 3च नोंदी आहेत. सामासिक शब्द असल्यास विभक्तीचे प्रत्यय शेवटच्या शब्दाला लावतात. आता समजा पाप पुण्य असेल तर पाप पुण्याला, पाप पुण्याचा असं होणार. आत्तेभाव असेल तर आत्तेभावाला, म्हणजे दुसऱ्या पदाला प्रत्यय लागतं. आत्याला भावाला असं नाही म्हणणार आपण, आत्तेभावाला. पाप पुण्य, पाप पुण्याचा प्रत्यय दुसऱ्याला लागतं नेहमी. दुसरी नोंद महत्त्वाची, एकाच सामासिक शब्दाचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. बघू ना आपण, मुखचंद्र येईलच त्याच्यात. चंद्रासारखे मुख हे झालं उपमान उत्तरपद, आणि मुख हेच चंद्र हे झालं रूपक उपपद. विग्रह कसं केलं त्यानुसार. अनर्थ, अर्थ नसलेला, नत्र, ज्याला अर्थ नाही असा तो बहुव्रीही, नत्र बहुव्रीही. भिन्न भाषेतील शब्द वापरून सामासिक शब्द टाळावेत. उदाहरणार्थ हेड बॉय, हेड इंग्लिश आहे की हेड मुलगा असे वापरूच नाही. स्कूल गाडी, स्कूल बस वापरा, नाही ते शाळेची गाडी वापरा. गृह जावाई, नाही घर जावाई, गृह हा संस्कृत शब्द आहे. गृहप्रवेश बरोबर आहे, पण गृह जावाई चुकीचं आहे. त्यामुळे असे भिन्न भाषेतले शब्द प्रयोग टाळावेत. हे झालं आपलं आत्तापर्यंतचं समास. समास पूर्ण केला. आता समासानंतर खरं तर वाक्य विचारायला सुरुवात होईल. त्यामुळे वाक्यविचार हा महत्त्वाचा आहे. वाक्यविचारामध्ये बरेच टॉपिक्स येतील. हे सगळे घटक आपण हळूहळू पूर्ण करणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.